सर्व उपस्थित पत्रकारांचं मी आभार मानतो, स्वागत करतोय, नमस्कार करतोय आणि आजच्या कृषी दिनानिमित्त तमाम शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतोय। आज मुरबाड तालुका शेतकरी संघ यांची जी संचालक बॉडी जी बसलेली आहे त्या बॉडीसाठी आमदार कथोरे साहेब यांनी अतिशय प्रयत्न केल्याने त्या प्रयत्नाला यश आलं आणि खरेदी विक्री संघावरती मुरबाड आमदार साहेबांचा झेंडा फडकला। या 11 संचालकांची कमिटी 10 संचालकांची कमिटी या ठिकाणी झालेली आहे आणि अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक या ठिकाणी झालेली आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवसापासून आमदार कथोरे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी बसवले त्याच्या 2 ते 3 दिवसामध्येच शेतकऱ्यांचे खूप वर्षापासून प्रश्न प्रलंबित होते आणि आमदार साहेबांनी एवढा खरेदी विक्री संघावरती एवढा लक्ष घातला की 2 ते 3 दिवसामध्येच शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटले जातील, माझ्या शेतकरी बांधवांना कसं न्याय भेटेल आणि एवढे शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत। तर साहेबांच्या पाठपुराव्याने 2 ते 4 दिवसामध्येच शेतकऱ्यांचे 2024 या वर्षाचे पैसे, भात खरेदी या वर्षामधले पैसे 473 लोकांना पैसे मिळाले। 141 लोक त्याच्यामध्ये बाकी राहिलेले आहेत, त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे मिळतील। आमदार साहेबांच्या माध्यमातून, कथोरे साहेबांच्या माध्यमातून आज बोनस 2020-21 चा बोनस खूप दिवसापासून प्रलंबित होता। साहेबांनी त्या बोनसाला तातडीने साहेबांनी चर्चा करून आम्हाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी 551 शेतकऱ्यांना बोनस बाकी होता, त्यापैकी 500 लोकांना बोनस हा येत्या 2 दिवसामध्येच पडेल। परंतु जे 51 शेतकरी राहिलेले आहेत, गेल्या मागील जे संचालक मंडळ आहे त्या मंडळाने एक चूक केलेली आहे। रब्बीमध्ये खरीप केलेले आहे, खरीपमध्ये रब्बी झालेला आहे म्हणून 51 लोकांचे ते 51 शेतकरी वंचित राहिलेले आहेत। परंतु आता मला असं वाटत नाही त्या 51 लोकांना पैसे मिळतील, कारण सरकार निर्णय हा एकच वेळा होतो। हे लोकांचे टोकन बनले परंतु त्यांनी ते रब्बीमध्ये गेल्यामुळं त्यांना बोनस मिळू शकत नाही आणि 2024 चा सुद्धा बोनस येत्या 5 ते 6 दिवसामध्ये प्रत्येकाच्या अकाउंटला पडेल। परंतु मी एक सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतोय, माझ्या शेतकरी बंधूंना मी आवाहन करतोय का कृपा करून आपल्या खात्यामध्ये जे पैसे पडलेले आहेत त्यांना व्यापाऱ्याच्या हाताला लागून देऊ नका। आपले पैसे आपण स्वतः काढून घ्या, आपण बँकेमध्ये गेले पाहिजेत, नाहीतर आतमध्ये बँकेतले चोर सुद्धा आपल्या अकाउंटला कात्री लावू शकतात, याची सगळ्यांनी काळजी घ्या। परंतु आपल्याला जे पैसे, भाताचे पैसे असतील, बोनसचे पैसे असतील, हे तुमच्या हक्काचे पैसे, हे तुम्ही हक्क स्वतः तुम्ही गेल्याशिवाय होणार नाही।
आणि त्या पद्धतीमध्ये मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतोय. दादा, 2 दिवसापूर्वी माजी आमदार तालुक्याचे पवार साहेब यांनी आरोप असा केलेला आहे की ही जी तुमची नवीन प्रशासकीय संचालक मंडळाची निवड झालेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि घटनाबाह्य आहे, अशा वृत्तपत्रांना त्यांनी मुलाखत देऊन तशा बातम्या प्रसारित झाली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार आहेत. मी मुरबाड तालुका शेतकरी संघाच्या नव्यानेच निवड झालेल्या मंडळामध्ये एक संचालक म्हणून आपल्याला सूचित करतो की आपल्या तालुक्याचे आदरणीय माजी आमदार पवारसाहेब यांनी जे काय 2-3 वार्तापत्रामध्ये आपलं म्हणणं मांडलं आहे ते मला उचित वाटत नाही. कारण आदरणीय पवारसाहेब हे आपल्या तालुक्याचे 20-25 वर्षे जनतेचे सेवक म्हणून आमदार म्हणून आज शासन दरबारी काम करतात आणि त्यांना त्याचा दांडगा अनुभव आहे की शासन जे काही कामकाज करतंय ते सुस्वच्छ असं करतंय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा गैरकाम करत नाहीत याचा त्यांनाही दांडगा अनुभव आहे. आणि असा अनुभव असताना सुद्धा त्यांच्याकडून असं वर्तमानपत्रामध्ये येणं हे मला योग्य वाटत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार की ही बेकायदेशीर निवड झालेली आहे, परंतु मी संचालक मंडळामध्ये तिथे बसल्यानंतर कागदपत्र व दप्तराची तपासणी केली असता मला निदर्शनात आलेले आहे की इलेक्शन निवडणुकीची फाईल पाहता मागील संचालक मंडळाने 3 वर्षे बेकायदेशीर असा कारभार चालून शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केलेली आहे. आणि त्यांनी ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्तता करायला हवी होती ती मतदार याद्या त्यांना योग्य अशा सुस्थितीत द्यायला हव्या होत्या, त्या न देता त्याच्यामध्ये अदलबदल करून गटनिहाय मतदार यादी तयार केली. परंतु सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मुरबाड यांच्या कार्यालयाचे 21/11/2013 रोजीचे पत्र पाहता असे दिसून येते की निवडणुकीसाठी नमुना नंबर E1 व नमुना नंबर E2 व नमुना नंबर E3 मधील माहिती सादर करण्याबाबत एक पत्र कार्यालयाकडे दिलं होतं की जी यांनी यादी पाठवलेली आहे ती गटनिहाय पाठवलेली आहे. परंतु सहकारी संस्थेच्या कायद्याच्या नियमानुसार सदरची यादी ही मुरबाड तालुका कार्यक्षेत्र हा तालुका कार्यक्षेत्र असल्या कारणाने एकत्रित यादी यांना आवश्यक होतं, पण तशी न गेल्याने सदरचा निवडणुकीचा कामकाज निवडणूक लावण्यासाठी विलंब झाला आणि हे यांनी बेकायदेशीर कामकाज चालवलेले असल्या कारणाने मुरबाड तालुक्याचे आदरणीय आमदार गधोरे साहेब यांनी हा विषय शासन दरबारी मांडला आणि शासनाकडून आपल्या मुरबाड तालुक्यातील काही शेतकऱ्यांची निवड करून एक यादी शासनाकडे सादर केली आणि शासनाने सदर संचालक मंडळाची कायद्याच्या निकषाप्रमाणे ठाणा डिस्ट्रिक्ट अधिकारी तसेच पुन्हा पणन महामंडळ मुरबाड तालुका सहाय्यक निबंधक अधिकारी या सर्कलच्या मार्फत कायद्याच्या नियमानुसार सर्व तपासणी करून संचालक मंडळाची निवड योग्य आहे अशी शासन दरबाराकडून सूचित करून गेल्या 10/7/2025 रोजी आमच्या संचालक मंडळाची तिथे स्थापना होऊन निवड करण्यात आली. मी आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय कथोरे साहेबांना धन्यवाद देतो आणि मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि सूचित अशी विनंती करतो की यापुढे आमच्याकडून होणाऱ्या कारभारामध्ये आपल्या शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची आपल्याला योग्य असा न्याय आम्ही आमच्या कमिटीकडून देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. इथेच